नेमका वाद कशावरनं सुरू झाला आणि कुठपर्यंत गेला? आज सोलापूर महानगरपालिकेची महत्वाची सभा, दुसरी सभा, याच्यामध्ये स्वीकृत सदस्यांची नोंद होणार आणि नवीन सदस्य नेमणार असा प्रस्ताव होता. परिवहन सदस्य नेमणार असा प्रस्ताव होता आणि काही सभासद प्रस्ताव होते. वास्तविक हे दोन प्रस्ताव अत्यंत महत्वाचे होते. स्थायी समितीमध्ये सदस्य नेमण्याचे अशा तिन्ही प्रस्ताव सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होते, पण त्यांची वाटाघाटी झालेली नाही. रातभर इथं पालकमंत्री बालाजी सरोवरमध्ये बसून आहेत, आमदार बसून आहेत, तरी त्यांची नावं फायनल होत नाहीत. आणि अशामध्ये त्यांना नावं फायनल न झाल्यामुळं त्यांनी आता ज्या प्रस्ताव होते की 9 जागा त्यांना मिळाल्या असताना सुद्धा आणि MIM ला 1, त्यांनी तिथं फक्त 7 लोकांची नावं दिली गेली. 7 लोकांची नावं दिली. सभागृहात लोक आले आणि 90वे नाव मला एका भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा मेसेज आलाय, मी दाखवू शकतो. त्यांनी काल सदस्य व्हावं याकरता आयुक्तांकडे फॉर्म भरलाय आणि त्यांनी सांगितलं की अमोल बापू माझं नाव होतं, आता येताना टिल्लू आमदारांनी माझं नाव कट केलंय. पालकमंत्र्याच्या शॅडो पालकमंत्री जे महापौर म्हणून तिथे बसून सभागृह चालवलेत, या दोघांनी मिळून माझं नाव कट केलंय. तुम्ही तरी आवाज उठवा. मी म्हणलं मला काय माहितीच नाही तुमची. त्यांनी सांगितलं मला बघा मी आत्महत्या करणार आहे अर्ध्या तासाच्या आत. हा मेसेज मी महापौरांना दिलाय. हा गंभीर विषय आहे. नरेंद्र काळेंना दिलाय की माझं नाव जर यादीत नाही आलं तर मी आत्महत्या करणार आहे. आणि तेच मेसेज मला सुद्धा आला. तो मेसेज घेऊन मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यांचं नाव कट केलंय आणि त्यांना लक्षात आलं की आता कुठेतरी इथं सभा चालली आणि त्याचं नाव नसेल तर तो कार्यकर्ता आत्महत्या करेल आणि फडणवीस साहेब ह्यांच्या तिघाला घरं बसवतील या भीतीने सभागृहातनं पळून गेले. आजच्या सभेमध्ये तुम्ही 5 जण खूपच त्यांना मोठे, मी जे काय सांगायला लागलोय ती वस्तुस्थिती आहे. आम्ही कुठेही नेम नाही, आम्हाला नेमबाह्य काम करा ह्यासाठी आम्ही नाही केलं. तरी तुम्ही बघितले काय काम करायची पद्धती आहे त्यांची. नावं या प्रस्तावात सगळ्याची व्हायला पाहिजे होती. आता बघताय काही लोकांच्या फटाकड्या उडालेत आणि काही लोकांचे आत्महत्या झाली असती, घरं जळाली. ही परिस्थिती त्यांना लक्षात आली आणि कुठं तर एवढं शेकल मोठं की फडणवीस साहेब मुंबईत बसून विचार आदेश करतील का काय म्हणून पाहून जायची वेळ आली. हे सभा उगा बंद झालेली नाही. ही सभा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रागाला घाबरून पळून गेलेले आहेत. असं कारण सांगतो, जर त्या कार्यकर्त्यांनी तसं केलं असतं तर तुम्हाला माहित आहे पालकमंत्री जे इथं आता पालकमंत्री आहेत, पालकमंत्रीच असून पालकाचे पाल्यांचे जीव घेत असतील तर काय करायचं. सोलापूरकर जरी बोलात लागलेत, पण आता पार्टीचे लोक सुद्धा बोलाले की पालकच पाल्याचा जीव घ्यायला लागला तर कसं काम होतं. भाजपाला खूप वर्षापासून बघताय शिस्त राहिली आहे, शिस्त दिसते. आज भारतीय जनता पार्टीची जी 7 नावं आहेत त्या 7 नावाच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल किती निष्ठावंत. तुम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीची यादी, जुने कार्यकर्ते सगळे तुम्हाला माहित आहेत. ठीक आहे, काही पदाधिकारी ज्यांनी काम केलं त्यांची नावं असतील सुद्धा, पण काही नावं अशी आहेत की ते फक्त टिल्लू आमदारच्या पाठीमागं इकडं तिकडं फिरते, कुठेतरी मिटिंग करून देते. या सगळ्या गोष्टींची नावं आलीत त्यांचे. दुसरं काय